छगन भुजबळ हे ओबीसी नेते नाहीत तर ओबीसींचे शत्रू आहेत असा आरोप मराठा नेते मनोज जरांगेंनी केलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आमरण उपोषण केलं आणि त्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेट संदर्भात एक शासन निर्णय पारित केला आणि त्याला आता राज्यभरातील ओबीसी समाज विरोध करतोय आणि याच जी.आर. रद्द करावा या मागणीसाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज बीडमध्ये मोर्चा निघतोय। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः मराठा आंदोलक जरांगे पाटील आहेत। नाही मराठ्यांचे सगळेच जिल्हे बाले किल्ले आहेत, असं एक दोन नाही आणि प्रत्येकाला अधिकार आहे। जो तो मोर्चा काढतो, आंदोलन करतो, हे प्रत्येकाचा अधिकार आहे। त्यामुळे त्या पद्धतीने चाललंय त्यांचं। आम्हाला कोणी सांगितलं ते ओबीसीचे नेते आहेत म्हणून? ते एका जातीचे नेते आहेत आणि आजच्या त्यांच्या मोर्चाला विशिष्ट जातीचेच लोक उपस्थित राहणार आहेत, हेही दिसेल। ते ओबीसीचे नेते नाहीत, ते खरे ओबीसीचे शत्रू आहेत। हे जर ओबीसीचे शत्रू नसते तर ज्या ओबीसीने त्यांना आरक्षण दिलं, त्यांच्या सुद्धा लेकरांचं वाटोळं केलं। बरं झालं तो शाळेत गेला आणि बाकीच्या शाळेत जात नव्हते आणि बरीच जेलात गेला। मग तिकडं हे एक असं मोठं महापापे लागलाय ओबीसीला काहीच करता येणार नाही। आणि तो आहे त्या जाणून घ्यायची आम्हाला गरज बी नाही, गरज पण नाही। तू ज्यावेळेस जेलमधून माघारी आला त्यावेळेस तुला मराठ्यांनीच पैसे दिले, तेव्हा तो अन्न पाण्याला लागला। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवली, सराटी, जालना।